अरे वा, इतक्या वर्षांनी यांनी मला फोन केला. हा बोल रे मित्रा, कसा आहेस? देवाच्या कृपेने सगळं ठीक चाललंय बघ. वाह. गाडी, बंगला, 40 एकर जमीन, घरी 4 ट्रक, सगळं एकदम मस्त चाललंय बघ. अरे वा. बघ ना कसं नशीब असतं. म्हणजे तू आणि मी बरोबरच गाव सोडलं, पण तू एवढी मोठी प्रगती केली आणि मी डायव्हरच राहिलोय. तुझ्या पोरीचे पारूचे फोटो बघतो मी. ती तर खूप मोठी मॉडेल झाली आता. तू कसला साधा माणूस राहिला? इंटरनॅशनल मॉडेलचा बाप आहेस तू आता. हा, हे मात्र खरंय. इंटरनॅशनल मॉडेलचा बाप आणि ब्रँड अँबॅसेडरचा पण बाप. मग आता पोरीच्या लग्नाचं काय बघतोय की नाही? पोर बघणं चालू आहे, पण कसं आहे तुला तर माहिती आहे आपली परिस्थिती कशी आहे, त्यामुळे जरा दमादमानं घ्यावं लागतंय. हा, एखादा चांगला पोरगा मिळाला तर बघू. आपण शाळेपासूनचे मित्र आहोत, शेवटी गावकी भावकी असतेच की. तर मी विचार करत होतो की ही दोस्ती आता सोयरिकीत बदलली तर. नाही म्हणजे तू काय म्हणतोय ते ध्यानात नाही आलं माझ्या. बघ आता डायरेक्टच बोलतो. माझा एकुलता एक मुलगा आहे तेजस, तो इथे शहरातच असतो. बर. तो आता बिझनेस करतोय, त्यासाठी मुलगी शोधतोय मी. तुझी इच्छा असेल तर माझा मुलगा तेजस आणि तुझी मुलगी पारू यांच्या लग्नाचा विचार करू शकतो आपण. हा, नाही तू म्हणतोय ते ठीक आहे, पण अरे तू एवढा मोठा माणूस, मी हा असा साधा ड्रायव्हर, म्हणजे आपलं जुळायचं कसं? अरे पण तुझी मुलगी पण तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, ती काय कमी आहे का? लोक तिला किती पसंत करतात हे माहिती आहे मला. तू फक्त हो म्हण, बाकी पुढचं पुढे बघू. म्हणजे आता मला असं म्हणायचं की तिच्या नशिबात हेच असेल तर मी तरी कोण अडवणार तिला? आज मी माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या मुलीला बघायला येतो. हा चालेल, या आज या. आणि हा तुला सांगायचं राहिलं, ज्या किर्लोस्करांच्या इथं मी ड्रायव्हर म्हणून काम करतो ना, तिथंच आमची राहायची व्यवस्था पण आहे, तेव्हा भेटू आज. ठीक आहे, भेटूया मग. ठेवतो आता. चला निघूया. हा चल. आधीचे बाबा, आज ऑफिस मधनं घरी लवकर जाता येईल का? मामा, ही काय विचारायची गोष्ट आहे? जाऊ शकता. काय झालं काय? ते माझ्या मित्राचा फोन आला होता. हा. त्याच्या मुलासाठी पारूचं स्थळ आलंय. नाही. हाय, आताच फोन आला होता ना त्यांचा. आणि आज ते त्यांची बायको आणि तो मुलगा पारूला बघायला येणार आहे. आज? हा, आजच. मी म्हणलं चांगल्या कामाला उशीर कशाला, म्हणून मी हो म्हणलं. मी काय म्हणतोय, तुम्ही मला आता घरी सोडा ताबडतोब. मी तुम्हाला एक फाईल देतो, ती फक्त ऑफिसमध्ये पोहोचून द्या, मग तुम्ही फ्री आहात. हा, चल लवकर चला. इथं मी ये ना यार लोक. हे काय झालं, असं अर्जंटली का बोलवलंस? काय पारूसाठी कोणीतरी मुलगा येतोय बघायला. काय हो, असं अचानक कसं काय? पण अरे ते मारुती मामाच्या कोणीतरी ओळखीचं आहे यार, त्यांचा मुलगा आहे. काय करू? सांग ना, ऐक ना, तू एक काम कर, तू गेटवर वॉचमन म्हणून बस आणि त्याला बाहेरच्या बाहेर कळटव ना. तू काय वेडा आहेस का रे? काही सांगतोस ब्रो, प्लीज यार, मी असलं काही करणार नाहीये. आणि मी काय तुला वॉचमन दिसतो का? हे वेड्या, प्रेमात ना लोक काही होतात. पेपरवाला, दूधवाला, भाजीवाला. वेडा, एका लोकांना तर गोठ्यात काम करावं लागतं रे. अरे तुला वॉचमॅन व्हायला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज यार ब्रो, नको ना अशा वेळी मस्करी करू. काहीतरी जेन्युइन सोल्युशन काढ ना. जेन्युइनच आहे. वॉचमन कधी येणार आहे ते दोघी? इतका वेळ काय लागतोय मला तेच नाही कळत आहे. आतापर्यंत येणं आल्या. या 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 या, प्लीज कम. हाय कशा आहात तुम्ही? मस्त. येस, या. काय आहे ना, हे अखंड आहे किर्लोस्कर मेन्शन, माझं किर्लोस्कर मेन्शन. आय नो तुम्हाला थोडं ऑकवर्ड जात असेल, इतक्या मोठ्या घरात पहिल्यांदाच आला असाल ना तुम्ही, पण अजिबात काळजी करू नका. हे अख्खं घर, हे अख्खं मेन्शन तुमच्या मैत्रिणीचं म्हणजे माझं ना, मीच आहे. प्लीज सीट ना, प्लीज. कम्फर्ट, आरामात कम्फर्ट करा. बाकी सगळं ठीक चाल. रिया, अगं हे काय?
तुझ्या स्किनची काय हालत केली आहेस तू? तू स्वतःकडे लक्ष देत नाहीयेस का ग? तुझ्या आणि माझ्या वयामध्ये किती अंतर दिसतंय, किती वेगळा दिसतोय आपण. तू खरंच सॅलॉन वगैरे काहीच करत नाहीयेस का? वेळ मिळत नसेल ना तुला, पण ऐक, हे अख्खं किर्लोस्कर मेन्शन मी सांभाळते. माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात की तू इमॅजिन नाही करू शकत. अगं सगळं तर मीच बघते, मला सुद्धा वेळ नसतो, पण मी स्वतःला वेळ देते बाई. मला कधी कधी आमच्या वहिनी म्हणतात, दामिनी तू इतकी सुंदर आहेस, तुला तुला पार्लरला वगैरे जायची गरजच नाहीये. पण मी जाते, कारण तेवढाच टाइम असतो ना आपल्याला आपल्यासाठी मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं तू जरा स्वतःसाठी वेळ दे, सॅलॉनला वगैरे जात जा, एखादी ट्रीटमेंट घे. तुझी स्किन अशी माझ्यासारखी छान होईल, है ना? बरं ते सगळं जाऊ दे, मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा? नाही, मीच सांगते. सर्वांट प्लीज कम अँड गो and come with chaha or coffee or sharbat or juice. नहीं, finally juice. Go there and come with juice. 2 and plus 1. 2 plus 1. 2 plus 1. 3. 3 juice. Go there. Come here. Go. ही ना आमच्याकडे सर्वंट आहे. काय आहे ना, आमच्याकडे खूप सारे सर्वंट्स आहेत, त्यामुळे मी कोणाला नावाने हाक मारतच नाही. बाकी तुमचं कसं चाललंय? थांबा थांबा थांबा. कोण पाहिजे? आम्हाला आज जायचंय, स्थळ घेऊन आले मुलीसाठी. कोण मुलगी? पारू. पारू? हो पारू मॅडम म्हणा. हा, ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या आमच्या कंपनीच्या, आणि त्यांना भेटायला अपॉइंटमेंट लागते, असं नाही भेटता येणार. चला या. हो ऐका, मी काय म्हणतो, मारुती माझा मित्र आहे, आणि पारूचा फोटो आम्ही बघितलेला आहे. या माझ्या मुलासाठी तिचा हात मागायला आलोय. अहो असं नाही करतायत, अपॉइंटमेंट लागते, समजून घ्या. हो चला. काय गडबड आहे? एकाच गेटवर 2 वॉचमॅन? मग मी छोटा वॉचमॅन, हा माझा बॉस मोठा वॉचमॅन. काय प्रॉब्लेम आहे? साहेब पारूला बघायला आले. काय खुसखुसताय? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? आम्ही बोलत होतो, म्हणलं तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही वाटत का हो, काय झालं? मुलीत काय खोट आहे का? खोट नाही, फक्त ना अमावस्येला जरासा प्रॉब्लेम होतो. पोरीच्या अंगात येतं ना, आणि अंगात आलं ना की जो समोर येईल त्याला उचलून आपटते पोरगी. हे उचलते आपटते काय? मग उचललं की आपटते, उचललं की आपटते, उचललं की आपटते. बस बस बस. बस काय बस? आणि ते रात्री चालत झोपते त्याचं काय? हा? झोपत चालते त्याचं काय? अहो झोपेत चालते? झोपेत चालते? हा, चालते काय, पळते. हे मागे एकदा रात्री घराच्या बाहेर पडली होती, सकाळी येताना पवई मॅरेथॉन जिंकून आली. आज ना चांगला मुहूर्त आहे, माझ्या या मैत्रिणींसमोर पारूच्या ब्रँड अँबॅसेडर पदाचा माज उतरवायचा. उतरवतेच. पारू, पारू. ही ना आमच्याकडची दुसरी सर्वंट. दामिनी, ही तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, तुला घरातली कामे कशी काय सांगतेस?
कशाची मॉडेल? ही तर आमच्याकडे नोकर आहे. म्हणजे हिचा बाप पण आमच्याकडे नोकरच आहे ग. ड्रायव्हरचं काम करतो आणि ही असते छोटी मोठी कामं करते आमच्याकडे, घरातलं साफसफाई अँड ऑल. काय आहे, हिला मॉडेल आम्हीच बनवलं. आम्ही म्हणजे कुणी कुणी विचार, तिला विचार. नाही नाही, तिला नको, मला विचार. कुणी? मी, दामिनी. दामिनी मॅडम असं का बोलतायत? देवी यांना जर का समजलं ना तर दामिनी मॅडमचं काही खरं नाही. खरं तर मुलगी इतकी सुंदर आहे ना, म्हणजे पण घरातलं एक काम येत नाही. अहो घरातलं काम कशाला करायला पाहिजे? इंटरनॅशनल मॉडेल आहे ना ती. मारुती माझा मित्र आहे आणि त्याचे संस्कार असणारच त्याच्यावर. आणि बिना आईची मुलगी आहे, वळण नसेल तर आम्ही लावूच तिला. काय ग? अहो त्या मुलीत एक पण चांगला गुण नाहीये. कशी करायची असली पोरगी? आणि तिला घरी आणून वळण लावायला वेळ आहे का आपल्याकडे? तू गप ग. दिवसभर काय काम असते तुला? आणि ते काय पोरीचे गुण काय चाटायचेत? एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते ती, इकडे पोस्टर आहेत तिचे. अगं पैसा बघ पैसा, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहती. देश परदेशात मागणी आहे तिची. बघ किती पैसा घेऊन येईल, नुसता विचार कर. हे बघा, आम्ही मुलीला ओळखतो, तिच्या वडिलांना ओळखतो. त्या मुलीचा फोटो आम्ही बघितलेला आहे आणि आम्हाला मुलगी पसंत आहे. त्यामुळे तुम्ही काही जरी सांगितलं तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला आमच्या पोरासाठी पारूच बायको म्हणून पाहिजे. काय रे? हो बाबा. हो का? तुम्ही वॉचमन आहात, आम्ही आतमध्ये जाणार. आमची गाडी तुम्ही व्यवस्थित पार्क करा. अहो अपॉइंटमेंट लागते. अहो काय करताय? नाही जातायत. ओ ऐका, काय करायचं आता? मला काय माहित, सांग रे. प्लॅनचं पुस्तक सगळं ते कपडे काढूया. चल. आलो. तुम्हाला माहितीये आमच्याकडे लादी कोण पुसतं? कोण? दाखवते. पारू, जरा लादी स्वच्छ पुसून घे गो. दामिनी मॅडम लादी आधीच पुसून झाली आहे. हो का? म्हणजे स्वच्छ आहे ना? थांब. पारू, अगं आता पुसावी लागेल, कारण लादी घाण झाली ना. पुस. आणि हे थांब. तुला कळत नाहीये का तुझं काम काय आहे? हे ग्लास घेऊन जायचे. बघितलंस, या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. परत यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. कुठे काय सुरू आहे काय नाही, मला वेळच नाही मिळत ग या कामातून. खूप दमायला होतं मला, खूपच. आज लग्न फिक्सच करून टाकू, म्हणजे आपली चांदीत चांदी. चला चला ओ, लवकर चला. ए पारू, थांब. कुठे निघालीस? कशी अनिवन दिसते सगळी लादी. मला काय वाटतंय, थोडी ओली थोडी सुकी, याच्यापेक्षा सगळी लादी स्वच्छ पुसून घे ना. है ना? चल पुस. बघितलं, आमच्याकडच्या सर्वंट्सना हे असं सगळं सांगावं लागतं. हे सर्वंट ना काहीही कामाचे नसतं. ए, सर्वंट आहेस ना, मग तुझं काम मी शिकवू? पुस ना लादी. छान व्यवस्थित पुसून घे सगळीकडून. ओ, एक मिनिट. कोण आहात तुम्ही? आणि
आणि कुणाही न विचारता तुम्ही डायरेक्ट असे आत कसे येऊ शकता? मी पारूला बघायला आलोय, स्थळ घेऊन आलोय. अहो होर्डिंगवर तर हिचेच फोटो आहेत. मी घरकाम का करतेय? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठल्या पारूला बघायला आलात? नाही, आमच्याकडे ही एकच पारू आहे जी आमच्याकडे नोकराचं काम करते. घरची कामं, स्वयंपाक असं सगळं करते. अहो हे तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, म्हणून घरातली कामं का करतायत? कशाची मॉडेल? मी तुम्हाला खरं सांगते, ही ना एक बेसिक नोकर आहे. सर्वंट आहे आमच्याकडचीच एक. ती ना लादी वगैरे पण छान पुसते. तुम्हाला जर तुमच्या घरी लादी पुसायला कुणी हवं असेल तर ती लादी कशी पुसते हे तुम्हाला दाखवू शकते. या या या, बसा, प्लीज कम, प्लीज कम. काय ना, ही नोकरच आहे आमच्या घरी. आणि हिचा बाप सुद्धा माझ्याकडे नोकर आहे. माझा ड्रायव्हर आहे तो. बेसिक हेच असतं ना की जो नोकर असतो त्याची मुलगी सुद्धा पुढे जाऊन नोकरच होते. तसंच आहे. तुम्हाला ही आमच्या घरची लादी कशी पुसते हे बघायचंय ना? हे असं समजा अचानक का घडतंय? मला खरंच काही कळत नाही. थांबा, तुला ऐकू नाही आलं? ते काय म्हणाले मगाशी? आम्हाला ती लादी कशी पुसते हे बघायचंय. चल पुस लादी, चल. नोकर आहे पण फार कामचुकार आहे. मारुती, तुझी मुलगी तर मॉडेल आहे ना, हे काय? अहो नाही, ते मी तुम्हाला हे बघा, तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही इथपर्यंत आलो, पण माझ्या तेजसला असली मोलकरीन बायको नको. चला निघा. ऐका ना, तुम काहीतरी गैरसमज होतोय. ऐका, पुस लादी, मी आलो आता. लादी. ऐका ना. दामिनी, दादासाहेब काय हवंय का? मी आणून काय देऊ? चाललंय काय तुझं? तुला थोडी तरी अक्कल आहे ना? तू कुणासमोर पारूचा अपमान केलायस याची कल्पना आहे तुला? मान्य आहे, तुला तुझ्या मैत्रिणींसमोर तुझा रुबाब दाखवायचा आहे, पण त्यासाठी पारूला बघायला आलेल्या स्थळासमोर तिचा अपमान केलास तू. हे जर का तू अहिल्याच्या समोर केलं असतंस ना, तर तिने तुला कानाखाली मारून तुलाच लादी पुसायला लावली असती, आणि तीही तुझ्या मैत्रिणींच्या समोर. कळलं ना? ऐका ना, तुम्ही ना जा आता, आपण नंतर भेटूया. हा, जा. मित्रा, हे मित्रा, ऐक ना, ऐका ना, ऐका ना. अरे माझं एकदा म्हणणं तर ऐकून घ्या, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण मित्रा, मला मुळात कळत नाही, तू आल्या बंगल्यात कुठे गेलास? मी तुला काय सांगितलं होतं की मी बंगल्यात ड्रायव्हर म्हणून आहे. मी राहतो तिकडे कार्टरमध्ये ना. अरे पण तू मला हे सांगितलंच नव्हतंस की तुझी मुलगी ते मोलकरीण म्हणून काम करते. अरे आपण सगळीच काम करणारी माणसं आहेत ना. आता माझी पारू मॉडेल आहे, म्हणजे ब्रँड अँबॅसेडर आहे, पण तिला घरकामाची पण आवड आहे ना. आणि ह्या बंगल्यामध्ये तिला कोणी घरकाम कर अशी बळजबरी नाही केली. काय तुम्ही पण पप्पा, माझ्या मागे पोरींची लाईन लागली होती, पण तुमचं आपलं एकच तुंतुन, इंटरनॅशनल मॉडेल घरात पोरगी सून म्हणून आणायची. माझं लग्न इथं दरिद्री नोकरांनी सोबत लावताय का? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी पारू दरिद्री नाहीये, तिच्या पायात लक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे. मग ठेवा तुमची लक्ष्मी तुमच्याच घरात. असं पण त्या दरिद्री नोकरांनी सोबत कोण लग्न करणार आहे? काय बोललास तू?